आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये आज लातूरमध्ये प्रिया फिटनेस सेंटर हे झुंबा आणि एरोबिक्सचं सेंटर आहे। या सेंटरमध्ये अनेक महिला येऊन स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी व्यायाम करत असतात। इथं अनेक बॅच घेतले जातात आणि जे प्रिया फिटनेस सेंटरचे जे संचालिका आहेत आपण त्यांना विचारूया त्यांनी हे व्यायाम का करतात, कशासाठी करतात आणि ह्या फिटनेस सेंटरचं कार्य काय आहे आपण त्यांना विचारूया। प्रियाजी खूप खूप नमस्कार तुम्हाला। नमस्ते सर। आपलं पूर्ण नाव सांगा। प्रियंका पवन जाधव माझं नाव। प्रिया फिटनेस सेंटरची मी संचालिका आहे। मी जवळपास 3 वर्ष झालं फिटनेस सेंटर चालवते। मला खूप त्रास होते अगोदर, माझं वेट पण खूप जास्त होतं। माझं वेट लॉस करून मी नंतर सुरुवात केली फिटनेस, म्हणजे माझ्यासारखं प्रत्येक महिला जागरूक व्हावं अशी माझी इच्छा आहे। त्याच्यामुळे मी घरची जबाबदारी सांभाळून क्लास चालू ठेवते। मॅडम आपले क्लास किती होतात? म्हणजे 3 बॅच होतात सर। टायमिंग काय? सकाळी मॉर्निंग 5:15 ते 6:30 एक आहे, 11 ते 12:15 एक आहे आणि 4 वाजता आहे इव्हिनिंग। बर, आता मला सांगा मॅडम, तुम्ही घरातले जबाबदाऱ्या पण तुम्हाला पार करावं लागतं, त्यानंतर फिटनेस सेंटरची पण जबाबदाऱ्या तुम्हाला बघावं लागतं, म्हणजे एवढं करत स्वतःच्या आरोग्यासाठी कधी वेळ देता? सकाळी देते सर, सकाळी रनिंग करते, नंतर यांच्यासोबत वर्कआउट करते सगळ्यांसोबत। बर, साधारणतः किती तास? 7:30 वाजता आणखीन एक बॅच करते मी बाहेर माझ्यासाठी स्वतः। बर, म्हणजे साधारणतः तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देता व्यायामासाठी? 1.5 तास देते। 1.5 तास। तुम्ही व्यायाम केल्यामुळे तुमच्यामध्ये काय बदल झालेला आहे? मला खूप त्रास होते, पीसीओडीचा मला त्रास होता, तो पूर्णपणे कमी झाला। माझं 20 किलो वजन कमी झालेलं आहे। बर, अगोदर वजन किती होतं? 88 किलो होतं। 88। मग तुम्ही व्यायामाची सुरुवात केल्यानंतर किती किलो वजन आहे सध्या? आता सध्या 70 झाले। 70, म्हणजे जवळपास 8 किलो वजन, 18 किलो वजन कमी झालेलं आहे। बर, या व्यतिरिक्त तुमच्या शरीरामध्ये काय फरक पडलेला आहे व्यायामामुळे? व्यायामामुळे भरपूर म्हणजे लवचिकता आली शरीराला। नंतर आणखी तुमच्यामध्ये म्हणजे एक स्फूर्ती आलेली आहे व्यायाम केल्यामुळे। बरं, तुम्ही जर व्यायाम 2-3 दिवस नाही केलं तर तुम्हाला काय जाणवतो? व्यायाम नाही केल्यानंतर थकवा आल्यासारखा वाटतो, काम करा वाटत नाही घरातलं पण। बर, म्हणजे तुम्ही दररोजचा व्यायाम केल्यामुळे दररोज तुमच्यामध्ये एनर्जी क्रिएट होते, बरोबर आहे ना? बर, जे असे काही महिला आहेत प्रियाजी की जे आळस करतात व्यायाम करण्यासाठी, अशा महिलांना तुमचं सांगणं काय? मला एकच सांगणं आहे की प्रत्येकाने जिथे आहे तिथे ऑल भारतामध्ये उठून व्यायाम केला पाहिजे। 45 मिनिट स्वतःसाठी द्या, प्रत्येक स्त्रीला व्यायामाची गरज आहे। बर, प्रियाजी आपलं खरंच खूप खूप धन्यवाद, कारण की आपण घरातली जबाबदाऱ्या सांभाळता, त्याच्यासोबत तुमचं जे प्रिया फिटनेस सेंटर आहे ते सांभाळता आणि हे सांभाळ देखील स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करता आणि विशेष तुम्ही ट्रेनर पण आहात। तुमच्यासारखे महिला आपल्या भारतामध्ये ट्रेनिंग देण्याचे तयार होणं गरजेचं आहे। जसं किराणा दुकान प्रत्येक गल्लीमध्ये आहे, तसं आता फिटनेस सेंटर देखील प्रत्येक गल्लीमध्ये असणं हे काळाची गरज आहे, कारण आरोग्य हीच संपत्ती आहे। 2024चा एकच नारा, भारत हा फिट झाला पाहिजे आणि प्रत्येक महिला हे निरोगी राहायला पाहिजे, हेच आपलं 2024चा नारा आहे। प्रियाजी आणि त्याच्यासोबत आमचे सर्व आलेले या ठिकाणी सदस्य आहेत, तुमचं सर्वांचं देखील मनापासून खूप खूप स्वागत करतो। आपण पण नुसते एकटे येऊ नका, इतरांना प्रवृत्त करा आणि स्वतःचं आरोग्य देखील स्ट्रॉंग करा। जय हिंद, जय भारत।